नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण इथे बटाटा आणि बेसनची अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत. कोणत्याही सणाला बटाट्याची रेसिपी ही असतेच. तर बघूया आज कोणती रेसिपी बनते. तर त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. आता यावरची साल आपण पिलरने काढून टाकूया. तर साल इथे काढून टाकलेली आहे. आता यानंतर या बटाट्याचे आपण काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे स्लाइसेस करून घ्यायचे आहेत. तर इथे सुरीने किंवा जर अशा पद्धतीचं स्लायसर असेल तर आवर्जून वापरा, कारण यामुळे हे काम अगदी पटापट होतं व सर्व जी कापं आहेत म्हणजे स्लायसेस आहेत ते एकदम पातळ आणि एकसारखी तयार होतात. तर हे पहा, सर्व स्लायसेस अगदी पातळ आणि एकसारखे असे तयार होतात. तर आता अशाच पद्धतीने आपण दोन्हीही बटाट्याचे इथे स्लायसेस करून घेऊयात. तर आता इथे दोन्ही बटाट्याची कापं तयार आहेत. एवढी कापं करायला मला 2 मिनटंसुद्धा वेळ लागलेला नाही, म्हणून स्लायसर आपल्याला अगदी खूप सोपं पडतं. आता यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे व हे जी कापं आहेत ती या भांड्यामध्ये टाकायची. याने काय होतं माहिती आहे का, याच्यातला जो स्टार्च आहे तो सगळा निघून जातो या पाण्यामध्ये. तर आता हे पाणी पहा, लगेचच याने कलर बदललेला आहे, म्हणजे बटाट्यातील स्टार्च यामध्ये उतरलेला आहे. आता हा बटाटा आपल्याला अजून 2-3 वेळा धुवून घ्यायचा आहे. तर आता 2-3 वेळा मी धुवून घेतलेला आहे आणि हे पाणी पहा, एकदम स्वच्छ पाणी आहे. तर असं पाणी होईपर्यंत हा बटाटा आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे, कारण यामधला स्टार्च पूर्ण निघून जातो आणि बटाटे लाल काळे पडत नाहीत. आता यातलं पाणी काढून टाकलेलं आहे, पण हे बटाटे एक तर आपल्याला कोरडे पुसून घ्यायचे आहेत, किंवा अशा पद्धतीची जर आपल्याकडे मोठी गाळणी असेल तर या गाळणीमध्ये हे बटाटे असे थोडेसे पसरवून ठेवायचे, म्हणजे यातील पाणी पूर्णपणे निघून जातं. आता यातलं पाणी पूर्ण नितळण्यासाठी हे आपण असंच बाजूला ठेवून देऊयात. यानंतर आता एक दुसरं भांडं घ्यायचं व यामध्ये आता 2 बटाटे आहेत, तर त्यासाठी 2 वाटी चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घ्यायचं. त्यानंतर 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं. तर बघू शकता पिठामध्ये टाकल्यावर त्याला बबल आलेले आहेत, म्हणजे इतकं उकळतं हे तेल पाहिजे. आता हे मोहन या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर सुरुवातीला चमचाने व नंतर हाताने जरी पीठ चोळून घेतलं तरीही चालेल. आता यानंतर ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी थोडं थोडं या पिठामध्ये ओतून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं पाणी एकदम ओतलं तर पाण्याचा नीट अंदाजसुद्धा येणार नाही आणि पिठामध्ये गुठळ्यासुद्धा होतील. त्यामुळे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी ओतून हे पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पीठ आपल्याला खूप पातळ किंवा अगदीच घट्ट नाही बनवायचं. तर पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला इथे सांगेनच. आणि पाणी या पिठामध्ये मिक्स करण्यासाठी मी इथे व्हिस्कचा वापर केलेला आहे. आपण चमच्याने किंवा अगदी हाताने सुद्धा हे मिक्स करू शकतो. तर आता बघू शकताय, पाणी इथे मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे बॅटर तयार करायचं आहे. तर हे चांगलं आपल्याला इथे फेटून घ्यायचं आहे. कडकडीत तेलाचं मोहन आणि चांगलं फेटलेलं पीठ, या 2 गोष्टी या रेसिपीमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. तर पीठ बघू शकताय, सुरुवातीला डार्क कलर होता आणि आता पहा थोडासा कलर बदललेला आहे. आणि पीठसुद्धा पहा चांगलं असं फुललं पाहिजे, इतकं पीठ फेटलं गेलं पाहिजे. तर इथे जवळपास मी 3 ते 4 मिनटं हे पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे. तसेच यामधल्या गुठळ्यासुद्धा मोडल्या जातात आणि हे बॅटर अगदी छान तयार होतं. तर हे पहा, बॅटर अगदी इथे व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. तर बेसन आहे, त्यासाठी छोटा पाव चमचा हिंग घालायचा, यामुळे फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. यानंतर चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं, तसेच 1 चमचा लाल तिखटसुद्धा घालायचं. यानंतर छोटा पाव चमचा हळदसुद्धा घालायची, तसेच मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालूयात. हवं तर यामध्ये थोडासा गरम मसाला घातला तरीही चालेल. तसेच हिंग किंवा याऐवजी आपण इथे ओवासुद्धा वापरू शकतो, किंवा दोन्हीसुद्धा वापरलं तरीही चालेल. व लाल तिखटाचे प्रमाण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त केलं तरीही चालेल. आता हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घेऊया. यावेळेला सुद्धा 1 मिनिटभर फेटून घ्यायचं, म्हणजे पीठसुद्धा चांगलं फेटलं जातं आणि सर्व साहित्य इथे चांगलं मिक्ससुद्धा होतं. आता यानंतर चाळणीमध्ये बटाटे ठेवले होते ते घेऊया. तर बघू शकताय, अजिबात पाणी याला राहिलेलं नाही. तर असेच हे बटाट्याचे काप आपल्याला इथे हवे आहेत आणि अजिबात हे लाल काळेसुद्धा पडलेले नाहीत.
तर आता दुसरीकडे गॅसवर तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे. आता यानंतर या बेसनच्या पिठामध्ये आपल्याला एक एक असे बटाट्याचे काप घेऊन चांगले बुडवून घ्यायचे आहेत, म्हणजे अगदी सर्व बाजूनी कोट झालं पाहिजे व नंतर आपल्याला या तेलामध्ये सोडायचे आहेत. तर आपण इथे बटाट्याच्या भजी बनवत आहोत, तेही कोणतंही सोडा, इनो वगैरे न वापरता. तर जितके या कढईमध्ये बसतील तितक्या या भजी सोडून घ्यायच्या. तर इथे तेलसुद्धा किती चांगलं तापलेलं आहे. भजी सोडल्या लगेचच याला बुडबुडे येतात, तर असंच तापलेलं तेल हवं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियममध्ये ठेवायची आहे. आणि या भजी पहा लगेच आपण पलटूनसुद्धा घेतलेल्या आहेत आणि काय मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत. बघू शकताय आपण इथे सोडा, इनो काहीही वापरलेला नाही, तरीसुद्धा या भजी किती टम्म फुगतात बघू शकताय. तर इतक्या सुंदर भजी या तयार होतात. खरंच खूपच छान आहेत. अगदी मस्त भजी इथे तयार झालेली आहे. आणि आता ह्या भजी ना दोन्ही साईडनी अगदी छान अशा तळून घ्यायच्या. तर बघू शकताय आता भजीचा थोडासा कलर बदललेला आहे. तर या भजी आपण या तेलातून काढून घेऊयात. आणि बघू शकताय काय मस्त भजी तयार झालेल्या आहे. अगदी या पुरीसारख्या फुगलेल्या आहेत. आता या भजी आपण काढून एका प्लेटमध्ये ठेवूया आणि लगेचच दुसऱ्या भजीसुद्धा आपण यामध्ये सोडून घेऊयात. तर दुसऱ्या वेळेला तेल चांगलं तापलेलं असतं, त्यामुळे भजी तयार व्हायला अजिबात वेळ लागत नाही. आता ही पहिलीच भजी पहा, सर्वात आधी आपण सोडली होती आणि कलर पहा याचा लगेचच बदललेला आहे. म्हणजे या भजी अगदी पटकन तयार होतात. आणि आपल्याला गॅस कुठेही कमी किंवा जास्त ठेवायचा नाही, अगदी मीडियम फ्लेमवरतीच या भजी आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. आणि या दुसऱ्या भजीसुद्धा पहा काय मस्त टम्म फुगलेल्या आहेत. अगदी पुरीसारख्या फुगलेल्या आहेत. छोट्या छोट्या पुरीच वाटतात या. तर हे पहा आहे ना किती मस्त ही ट्रिक आहे. तुम्ही यापूर्वी कधी ही ट्रिक वापरलेली आहे का? आणि नसेल तर एकदा या पद्धतीने नक्कीच या भजी करून पहा. कोणत्याही सणाला आपण भजी या करतोच, तर अशा पद्धतीने एकदा या भजी करून पहा. आणि हे पहा या भजीसुद्धा किती मस्त अशा तयार झालेल्या आहेत. आता यांचासुद्धा कलर बदललेला आहे. तर यासुद्धा आपण तेलातून काढून घेऊयात. तर खूप छान भजी तयार झालेल्या आहेत. आता मी ते अजून एकदा तुम्हाला दाखवते. तर इथे ही जवळपास तिसरी बॅच आहे, म्हणजे तिसरा फेरा आहे आपला भजी तळण्याचा. आणि सर्वच्या सर्व भजी पहा अगदी एकसारख्या आणि छान अशा तयार झालेल्या आहेत. तर ह्यासुद्धा भजी आता मस्त तयार झालेल्या आहेत. यासुद्धा आपण तेलातून काढून घेऊया. आणि खूप छान क्रिस्पी तयार होतात बरं का. यामध्ये आपण काही तांदळाचं पीठ, मैदा, कॉर्नफ्लॉवर काहीही वापरलेलं नाही. अगदी साध्या पद्धतीने या भजी तयार केलेल्या आहेत. तर बघू शकताय काय मस्त भजी तयार झालेल्या आहेत. आता यासुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे सर्व भजी तयार आहेत. आणि बघू शकता एकसुद्धा भजी चपटी नाही आहे. सर्वच्या सर्व भजी अगदी पुरीसारख्या फुगलेल्या आहेत. छोट्या छोट्या पुरी वाटतात, इतक्या मस्त तयार झालेल्या आहेत. आणि तितक्याच त्या टेस्टीसुद्धा लागतात बरं का. अगदी मस्त आहे. तर इथे मी तुम्हाला एक भजी हातात घेऊन दाखवते. बघू शकताय अजिबात तेलकट नाही आहे. तेल तुम्हाला दिसणारसुद्धा नाही हाताला, इतक्या मस्त या भजी तयार होतात. तर इथे अजून एक भजी दाखवते. पहा अजिबात तेलकट वाटत नाही. अगदी मस्त या भजी तयार होतात. तर ही सुद्धा भजी पहा अजिबात तेलकट नाही, हाताला अजिबात तेल लागत नाही. तर इतक्या छान या भजी तयार होतात. कोणतीही भजी घ्या तुम्हाला अजिबात यावरती तेल दिसणार नाही. तर खूप छान ही ट्रिक आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. सर्वच्या सर्व भजी अगदी मस्त बनतात. मुलांना तर खूप आवडतील. आता यातली एक भजी आपण तोडून पाहूया, म्हणजे आतून कशी आहे हे आपल्याला कळेल. तर हे पहा, वाव, आतून बघू शकताय किती पोकळ आहे. म्हणजे ही भजी किती टम्म फुगलेली आहे. अगदी सोडा किंवा इनो वापरून बनवलेली आहे की काय असं वाटतं. तर हो ना, कशी वाटते ही भजी मला कमेंट करून आवर्जून सांगा. आणि एकदा या पद्धतीने नक्की करून पहा, कारण खूप कमी वेळात बनते, कमी साहित्यात बनते, अजिबात तेलकट बनत नाही आणि अगदी टम्म फुगणाऱ्या, इनो, सोडा, तांदळाचं पीठ वगैरे काहीही नाही. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही बनवलेले आहेत. सर्वच्या सर्व भजी अगदी टम्म फुगतात आणि दिवसभर या अशाच राहतात.
व घरातील सर्वांना अगदी नक्की आवडतील। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची ट्रिक आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा। आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील। आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।